हॅलो नमस्कार, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळच सुरुवात केली. तर सकाळ सकाळ नाही 10 वाजलेत आता. फौजी साहेबांनी मी चाललोत आता नगरला थोडंसं शॉपिंग करायला. तर फौजी साहेब बोलले की आपण थोडीशी शॉपिंग करून येऊ, चल तुला काय लागते ते घे. तर बऱ्याच दिवसातून चालत आता. तर फौजी साहेब काय काय घेऊन देतात बघूया आपण मला आता. तर चला फौजी साहेब. स्वयंपाक घरातलं सगळं आवरलंय आणि मग चाललो. चला आता माझी साडी आवरू द्या. चला कोणती गल्ली हे चौपाटी कारंजे. हा का? चितळे रोड चालू. चितळे रोड. किती गर्दी रे, सगळं भाजीपाल्याने कव्हर झाले साईडनी. यांनी रोड कव्हर केलाय म्हणून जायला यायला जागा हो नाही. ना, मोठा रोड आहे पण सगळं साईडनी कव्हर झाल्यामुळे मग ते जायला यायला प्रॉब्लेम बी नाही. बघा छत्री पार रोडवर आली. अर्धा दुकानदारांनी केलाय आणि अर्धा यांनी केलाय. तर मंडळी ही पा गाडी इथं लावली. आता आतमध्ये जागाच नाही लावायला, तर इथंच लावा लागते आणि मग थोडंसं पायी जावं लागतं. तर चला पायी आता है ना. फिरायला पण मोकळं होतं जरा. हा निवांत. आता ऊन आहे जरा, डोक्याला बांधते आहे ना. मंडळी आलो आम्ही कापड बाजारात आहे ना. तर नगरमध्ये गेल्या गेल्या सगळ्यात आधी आम्ही गेलो चप्पल घ्यायला. तर मला चप्पलच राहिली नव्हती, म्हणजे होती तर ती खराब झाली होती. फौजी साहेब म्हणतात की हमेशा कुठं जायचं म्हणलं की तीच चप्पल घालते, तर तुला चप्पल घे. तर म्हणलं चला चप्पल घ्यावा. सँडल होते माझ्याकडं पण ते ड्रेसवर छान वाटतात, साडीवर इतके छान नाही वाटत ते. त्यामुळे मग मी एक चप्पल घेतली आणि फौजी साहेब बोलले तुला शूज पण घे, तुझे शूज पण खराब झालेले आहेत. सकाळ संध्याकाळ मी चालायला जात असते, पण जरा थंडी वाटली त्यामुळे मी फक्त आता संध्याकाळी चालायला जाते. तर मग शूज पण घेतली मी. तर घेतली चप्पल आणि शूज पण घेतले. चला आता चलायचं. चला आता कुठं आता बघूया ना काहीतरी. नॉर्मल घ्यायची की चप्पल? नाही नको का? तर आम्ही चपला आणि शूज घेतले. त्यानंतर फौजी साहेब बोलले चल इकडं बुळीमध्ये. तर म्हणलं कशाला जायचं काय माहिती फौजी साहेबांना इकडं. तर पुढं मी दुकानावरची पाटी वाचली ना, तर रामपूरवाला म्हणून दुकान आहे. तर इथं जे नेट आहेत ना, आपण जे आपल्या टेरेस गार्डनवरती जे नेट लावलं आहे ना, तर ते पण इथूनच आणलेलं आहे फौजी साहेबांनी. आणि फौजी साहेब बोलत होते आपण खाली यात्रेला ग्रीन मॅट पाहू, हे गवतासारखं हिरवं हिरवं. तर ते पाहत होते फौजी साहेब. तर छान होतं तिथं. पण नंतर लक्षात आलं की आम्ही ते किती बाय कितीचं घ्यायचं आहे मापच नाही घेऊन आलो. तर फौजी साहेबांनी माप विचारलं मिस्त्रींना, पण त्यांना पण व्यवस्थित सांगता आलं नाही. तर मग फौजी साहेब बोलले आपण आता नंतरच येऊन घेऊन जाऊ. तर मग ते मॅट आम्ही कॅन्सल केलं आणि गेलं मग बाकीची शॉपिंग करायला. तर कापड बाजाराजवळच इथं एक गल्ली आहे, आतमध्ये बोळ आहे आणि तिथूनच गंज बाजाराकडे रस्ता जातो. तर ह्याच बोळीमध्ये इथं महावीर दुकान पण आहे आणि छोटे मोठे दुकानं पण भरपूर आहेत. तर आपलं लेडीजचं म्हणजे जे काही लागतं ना आपल्याला छोटं मोठं वस्तू, आपल्याला क्लचर टिकल्या आहे ते सगळं इथं मिळून जातं आसपास सगळीकडं. आणि नाहीतर मग हे महावीर दुकान आहे ना, एकदा दुकानात घुसलं की जे हवं ते आपल्याला मिळून जातं. तर ह्या दुकानामध्ये थोडंसं कॉस्टली मिळतं बरं का, पण जे हवं ते मिळून जातं आपल्याला. त्याच्यामुळं हौशी पुढं काही नसतं. त्यामुळं मी असं देवांचे जे मोठाले कपडे असतात ना डिझाईनचे, तर मला आवडते तिथले कपडे ना, त्यामुळे मी इथले घेऊन जात असते. तर दुर्गा सिंग लस्सीवाल्याच्या समोरच इथं महावीर दुकान आहे. इथंच येत असते मी देवाचं साहित्य घ्यायला, छोट्या मोठ्या वस्तू घ्यायला. तर आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नाही आहे, पण थोडंसं मी तुम्हाला दाखवते. तर प्लास्टिकचे रांगोळीचे साचे इथं भरपूर होते, पण जे हवे ते नव्हते मला मिळत इथं. शेवटी शोधून मग मी बॉर्डर लाईनचे रांगोळीचे साचे 2 घेतले. 50-50 60-60 रुपयाला काहीतरी मिळाले ते. म्हणलं नसल्यापेक्षा बरं आहे, चला मग 2 घेतले. तिथून निघलं तर एक दुकान दिसलं मला. तर इथं संक्रांतीचे वाण म्हणजे हळदी कुंकाला आपण जे वाण देतो ना, तर ते इथं मिळत होते छान. तर मग तिथं घुसलं. म्हणलं चला आपल्याला आवडले तर आवडले पाहूया. तर त्याच हेतूने आम्ही नगरला आलो होतो. म्हणलं चला ते पण आपण घेऊन जाऊ.
तर आम्हाला आवडले ते वाण संक्रांतीचे द्यायला. मग आम्ही घेतले आणि म्हणलं चला तुम्हाला आता घरी गेल्यावर दाखवते मी डायरेक्ट. तर वाण घेऊन तिथून निघलं. फौजी साहेब बोलले हलकी भूक लागल्यासारखी झाली मला, कारण सकाळी फौजी साहेबांनी जेवणच नव्हतं केलं, फक्त नाश्ता केलेला होता. त्यांना म्हणलं जेवण करा, तर बोलले इतक्या लवकर मला काही भूक नाहीये. मग आम्ही तर तसंच मंडळी निघलो हे होतो. पहा चाललो घरी. तर आता आम्ही, शॉपिंग झाली, नगरमध्ये नगरमधून famous बाहेर भेळ आहे निघलो आमच्या, तर आणि अशा चाललो भेळ खाल्ली घरी आणि आता. तिथून निघलो मग घराकडं. तर मंडळी हे बघा आलो आपल्या घरी आपण आता. असं झालंय कधी आराम करेन मी आता. खरुताई टोक टोक कशा पळाल्या बघितल्या का? चला. हे पा पोरगा आलं बरं का पाणी घेऊन. आकाश थँक्यू. त्याला माहिती आता थकून आलेत, पाणी घेऊन आले. आता सामान हे ना इथं ठेवलंय, मी नंतर दाखवते तुम्हाला. आणि रिलॅक्स. अरे वा. गुड इव्हिनिंग मैत्रिणींनो. तर दुपारी नगरहून आल्यानंतर खूप थकल्यासारखं झालं होतं. मी लगेच झोपले आणि संध्याकाळी उठले, फ्रेश झाले आणि म्हटलं चला आता सगळ्यात आधी तुम्हाला काय काय आणले ना मी सामान नगरवरून, काय काय शॉपिंग केली ते दाखवावा. त्यानंतर मग कपडे चेंज करून मला स्वयंपाकाला लागायचे. तर त्याआधी मी काय काय आणले ते दाखवते तुम्हाला. तर संक्रांत आली जवळ, आता संक्रांतीला वाणाला द्यायला पण हळदी कुंकवाला लागतं ना. तर केळगावमध्ये मिळतं, पण एकदम छोटे छोटे मिळतं, एकदम छोट्या छोट्या स्टीलच्या वाट्या किंवा पोहे खायचे चमचे आणि असं प्लास्टिकच्या वस्तू मिळतात. म्हणजे म्हणावं असं जे पाहिजे आपल्याला ते मिळत नाही. तर नगरला गेले ना मी शॉपिंगला, तर मला एका दुकानामध्ये इतक्या छान अशा चिनी मातीच्या बरण्या मिळाल्या ना. आपण त्याच्यामध्ये नाही का मीठ ठेवत, मीठ लोणचं असं ठेवतो ना, चिनी मातीच्या छोट्या छोट्या बरण्यावरून झाकण असतं पहा. तर त्या बरण्या मला दिसल्या, तर मला त्या खूप आवडल्या. मग मी त्या आणल्यात हळदी कुंकवाला वाणाला द्यायला पण, आणि 5-6 मला पण होत्या. म्हणलं तर बऱ्याचशा ताई बोलतात ना की छाया मीठ काचेच्या बरणीमध्ये ठेवत जा. तर काचेच्या बरणीमध्ये ठेवलं, भरपूर वेळा ठेवलं मी, पण काय होतं मुलं मीठ घ्यायला गेले ना त्यांच्याकडून ना ती काचेची बरणीच तुटून जाती. मग मी त्या बरणीमध्ये ठेवायचं सोडून दिले. आता मुलं चिनी मातीच्या बरण्या आणते आणि असं त्याला झाकण काढून ठेवलं की त्यांना म्हणजे ते व्यवस्थित घेता येईल. त्यांच्याकडून काय होतं काय माहिती, हातातून त्यांच्या बाटली ती बरणी निसटली का फुटूनच जाते. त्यामुळे आता चिनी मातीच्या त्या छोट्या छोट्या बरणीच आणल्यात मी आणि त्याच्यातच आता मीठ ठेवत जाईल. आणि गळ्यातलं पण इतकं छान मला दिसलं ना गेल्या गेल्या, खूप मला आवडलं. त्याच्यामध्ये क्रिस्टलचे मणी पण आहेत आणि काळे मणी पण आहेत. खूप आवडलं मला ते. त्याचं पेंडंट पण छान आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि अजून काहीतरी मला वाटतं टिकल्या वगैरे हे ते छोटी छोटी शॉपिंग केली मी आज गेल्यावर, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. चला. सगळ्यात आधी तर हे पार्लरमध्ये भरपूर असं म्हणजे मेकअप केला, केसांची हेअरस्टाईल केली ना. पार्लरमध्ये भरपूर वेळा मी पाहिलं होतं असं केसांना पाठीमागून लावण्यासाठी. तर टायमाला आपल्याला काही गजरे मिळत नाही लावण्यासाठी, आणि फुलं आहेत आपल्या झाडाला, तर वेळ नसतो फुलं काढून तो गजरा बनवायचा लावायचा. त्यामुळे असं कुठं लग्न कार्यात चाललं ना किंवा असं पार्टी वेअर आपण हे लावण्यासाठी मला खूप आवडलं. तर हे कागदातून मी काढले आता. खूप छान आहे. तर असं केसांची थोडीशी हेअरस्टाईल केली ना साधी, तर मी असं केस वरती बांधलेत. आता तुम्हाला मी लावून दाखवते, तर एकदम छान वाटतं. हे बघा असं. आता तुम्हाला कसं दिसत असेल काही माहित नाही मला, पण असं ना इतकं छान वाटतं ना, असं थोडीशी हेअरस्टाईल केली लावलं ना, वाव एकदम मस्त वाटते. हे बघा असं आपण कुठं घाई गडबडीमध्ये कुठं लग्न कार्याला चाललं, कुठं पार्टी वेअर आपण हे लावू शकतो. तर मस्त वाटते. मला ते इतकं आवडलं ना. 100 रुपयाला मिळालं मला हे फक्त. तर आपण एक साईडनी पण असं लावू शकतो किंवा असं लावू शकतो, किंवा केस जर असे खाली सोडले ना, आपण इथं थोडीशी क्लिप लावून केस खाली सोडले ना, तर असं पण लावू शकतो. तर आपल्याला हवं तसं आपण लावू शकतो. तर मी भरपूर पार्लरवाल्या लावायच्या ना असं हेअरस्टाईल वगैरे केल्यावर मुलींना, तर मी पाहिलं होतं, तर मला आवडलं, मी घेऊन आले. हे बघा असं आहे. 100 रुपयाला मिळालं हे मला. आणि हे बघा, हे मला वाटतं 250-300 रुपये हे मंगळसूत्राचं म्हणत होतं तो भैया, पण कमी करून ये ना 200-250 रुपयाला काहीतरी मिळालं हे बघा. हे मंगळसूत्र क्रिस्टलच्या मण्याचं मी इंस्टाग्रामला पाहिलं होतं, बऱ्याच वेळा पाहिलं होतं, तर मला हे खूप आवडलं. हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी आता. हे बघा
असं आहे आणि मला खरंच खूप आवडलं बरं का. हे बघा असं काहीतरी वेगळं थोडंसं घालायला नाही का. हे छोट्याला माझ्याकडं 3-4 प्रकारचे येतं हे पेंडंटचे, असे छोटे छोटे इथपर्यंत 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 हे 3-4 प्रकारचे येतं आणि लॉंग पण माझ्याकडं 3-4 प्रकारचे आहेत. पण हे असं क्रिस्टलचं आहे ना, मी नवीनच पाहिलं होतं इंस्टाग्रामला, तर मला खूप आवडलं होतं. तर मला मी गेलं ना नगरमध्ये, मला अचानक ते दिसलं, म्हणलं नाही घ्यायचंच मला. तर मी विचारलं ना, त्यांनी मला वाटतं 250-300 रुपये काहीतरी सांगितले होते. मला वाटतं 200-250 रुपयापर्यंत दिलं काहीतरी. तर जेंट्स लोकांचं कसं असतं, बाजारात गेलं ना आवर लवकर असं असतं फौजी साहेबांचं, पटकन घे आणि लगेच निघ. तर मग त्या काही गडबडीमध्ये 200-250 रुपये काहीतरी दिले मी त्याला. पण मला खरंच खूप आवडलं. हे पहा मस्त वाटतंय ना. हे पाशी क्रिस्टलचे मणी आहेत याला, म्हणजे क्रिस्टल याला, आणि मणी पण क्रिस्टलचे आहेत, जरा काळे मणी पण आहेत, पण भारी वाटतं एकदम. तर हे एक घेतलं मी. आणि टिकल्याचे मला वाटतं 3-4 पॅकेट आणलेत, असे छोटे छोटे, जास्त मोठ्या टिकल्या पण नाही आवडत मला. आणि काही ताई बोलतात की इथं टिकली लावतं, पण ते मला इथं आवडतच नाही, कसं काय. मग मी असं इथंच लावते. टिकल्याचे पॅकेट आणलेत मी 3-4. हे स्पोर्ट्स शूज आणले मला फिरायला. हे पहा पाठीमागच्या वेळेस पण कंपनीचेच होते, कंपासचे होते. हे पहा असे. आणि बिना लेसचे आपण लेडीज वापरतो ना, तर फौजी साहेबांना बिना लेसचे शूज अजिबात आवडत नाही. ते पहिल्यापासून मला स्पोर्टचे शूज आहेत ना, याचे लेसचेच घेत आलेले आहेत. तर ते मला लेसचेच घे म्हणले, कारण आपल्याला थोडंसं कम्फर्टेबल वाटण्यासाठी आपण काय करतो, थोडंसं ढिल्लं वाटलं ना की आपण 1-2 गाठी म्हणजे मारतो, त्याला आवळून घेतो थोडंसं, आणि पटपट चालता येतं. आणि तसं जे आपण लेडीज वापरतो ना बिना लेसचे शूज, तर त्याला काय होतं, दिवसेंदिवस त्याचे लेस आहे ना साईडची असं ते काय म्हणतात त्याला, ते रबरचं असतं, ते सैल पडत जातं, इलॅस्टिक. आणि मग ते सैल पडलं की आपल्याला व्यवस्थित चालता पण येत नाही. तर असं झालेलं आहे पहिलं ना. तर फौजी साहेब मग मला तसं शूज घेऊनच देत नाही. तर असाच मग हा शूज त्यांनी मला घेतलाय चालायला जाण्यासाठी. तर हा मला वाटतं 900 रुपयाला काहीतरी पडला. आणि चप्पल पण घेतली मी. चप्पल आणि मला वाटतं चप्पल पण ही 650 रुपयाची आहे काहीतरी. 670 रुपये किंमत होती, तर त्यांनी 650 रुपयाला दिली. जास्त काही कमी होत नव्हतं तिथं. ते पहा. तर अशी चप्पल घेतली मी. म्हणजे नाही कसं हा पट्टा आहे ना फक्त एवढाच होता काही चप्पलला, हा साईडचं हे नव्हतं. मग मला काय होतं, ती मला अजून एक चप्पल आहे तशी ना, ते पायाला सरळ रुतल्यासारखी होती आणि पायाला फोड येतो आणि कम्फर्टेबल असं चालता पण येत नाही. त्याच्यामुळं मी अशी घेतली. हे पहा असा हा बेल्ट आहे आणि इथपर्यंत बेल्ट आहे, म्हणजे कम्फर्टेबल एकदम व्यवस्थित चालता येते. तर ब्लॅक चप्पल कशावर पण मॅच होती आणि छान वाटते. तर मग ही घेतली मी. हे पहा. तर अशी एक चप्पल घेतली 650 रुपयाला. आणि रांगोळीचे साचे पण मलाच मिळाले. तर नगरमध्ये लाकडी वुडनचे साचे नाही मिळत, प्लास्टिकचे होते. पण म्हणावं असे मी प्रत्येक वेळेस गेले ना पाहिजे, जिथं मी देवांचे वस्त्र घेते ना, देवांचं साहित्य घेते बरंच नगरला ना महावीर दुकानामध्ये, तर तिथं वुडनचे नव्हते साचे, पण प्लास्टिकचे भरपूर वेळा मी पाहिजे तिथं, पण म्हणावं असे मला मिळतच नव्हते. मग ह्यावेळेस मी खूप शोधलं आणि शोधून मग शेवटी हे 2 साचे काढलेत. हे बघा अशी डिझाईन मिळाली मला बॉर्डर लाईनची. हे पहा अशी. तर हा प्लास्टिकचा कितीला मिळाला, हा याच्यावर लिहिलेलं होतं काहीतरी, मला वाटतं हा 50 रुपयाला काहीतरी मिळालाय. आणि याच्यावर लिहिलेलं आहे का, याच्यावर नाही लिहिलेलं, दुसऱ्या याच्यावर लिहिलेलं होतं वाटतं. तर हा पण मला वाटतं काहीतरी 50-60 रुपयाला मिळालाय. हे बघा हा पण बॉर्डर लाईनचा असा आणलाय मी. हे बघा. तर हे 2 साचे आणलेत मी आज. बघूया असे वेगवेगळं काढायला बरं होतं. ते पहा कोणतरी आले, आता दरवाजा खोलते. आली. तर फौजी साहेब गेले होते बाहेर, फौजी साहेबच आलेत. काय म्हणत होते शिंदे, लेस पॅक बांधले.
ओके. तर हे बघा असं खोक्यामध्ये मस्त त्यांनी कार्डबोर्डच्या खोक्यात पॅक करून दिले त्या भैयांनी काकांनी. हे बघा अशा बरण्या आहेत. हे बघा किती छान आहेत असं लोणचं वगैरे ठेवायला ना. तर मैत्रिणींनो हे बघा अशा बरण्या आहेत ना 340 रुपये डझननी पडल्यात मला ह्या. मला खूप आवडल्या बरं का. असं द्यायला काहीतरी युनिक छान वाटतं नाही का. पाठीमागच्या संक्रांतीला मी हळदी कुंकवाला अर्धा किलोच्या गुळाच्या ढेपी दिल्या होत्या, कारण गुळ दिलेला पण चांगला असतो ना त्यामुळं. तर ह्यावेळेस थोडंसं वेगळं आणलं ह्या बरण्या. हे बघा मस्त. तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा कमेंटमध्ये बरं का. थोडीशी शॉपिंग झाली पण माझ्या आवडीची शॉपिंग झाली आज है ना. तर हे पाहिजे मला पण आवडलं. आता घालूनच ठेवते बरं का थोड्या वेळाने. मस्त छान वाटतंय ना है ना. मस्त. तर तुम्हाला कशी वाटली माझी शॉपिंग ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रत्येक व्हिडिओला तुम्ही सगळ्या ताई मावशी माझ्या मैत्रिणी मला भरभरून प्रेम देतात, त्याबद्दल खूप खूप आभारी सर्वांची. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.